घडीची सर्वात मोठी बातमी घेऊन आपली टेलिव्हिजन स्क्रीन आली आहे, ते म्हणजे शिवसेना 5 जागांवरती आघाडीवरती असल्याचं वृत्त यावेळेला पाहायला मिळत आहे। शिवसैनिकांसाठी खरं तर ही महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबईमध्ये भाजप 12 जागांवरती आघाडीवरती आहे आणि त्याच पाठोपाठ शिवसेनेची देखील एक अपडेट आपल्यापर्यंत येते, ती म्हणजे नवी मुंबईमध्ये भाजप 12 जागांवरती आघाडीवरती आहे। गणेश नाईकांनी लावलेली ताकद त्या ठिकाणी दिसून येते, तर शिवसेना 5 जागांवरती त्या ठिकाणी आघाडीवरती आहे। अगदी विशाल, ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी टांगा पलटी घोडे फरार या सगळ्याविषयी खरं तर दरपोक्ती करण्यात आलेली होती। काँग्रेसचे प्रशांत जगताप अजूनही पिछाडीवर या ठिकाणी गेलेले आहेत। पुण्यात भाजपचे 4 उमेदवार या ठिकाणी आघाडीवर। बरोबर आहे, आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, जागा वाटपावरून झालेलं रणकंदन, अनेकांना तिकीट नाकारण्यात आलेली होती, अनेकांची नाराजी पत्करून त्यानंतर निवडणुका लढाव्या लागलेल्या होत्या, आणि आता जे प्राथमिक कल येताना दिसत आहे, या सगळ्या गोष्टींवरती मला आपलं मत जाणून घ्यायचं आहे। सचिनजी, आता हे तर कळ येत आहेत, सर्व दुपारपर्यंत या सर्व गोष्टी स्पष्ट होईल। परंतु एक गोष्ट नक्की आहे की त्याला आपण फायर एक्सटिंग्विशर म्हणून म्हणतोय। जे बंडखोरी जे आमच्या याच्यामध्ये पण झालेली आहे, मायक्रोस्कोपली आम्ही काम करून पण देखील त्याचा काही काही भागांमध्ये आम्हाला फटका बसेल का अशी एक शंका आमच्या मनामध्ये होती। पण रिझल्ट पूर्ण आल्यानंतर मला असं वाटतं याच्याबद्दलचं विश्लेषण आपल्याला करता येईल। पण जो ट्रेंड आता दाखवत आहेत तो साऊथ बॉम्बे किंवा उत्तर मुंबई असे दाखवत आहेत, तर त्यामुळे तो जो मिक्स रिपोर्ट आपल्याला मिळेल। पण दक्षिण मध्य मुंबईमध्ये आणि विशेषतः ईशान्य मुंबईमध्ये पण देखील आम्ही चांगली कामगिरी करू। मग तो घाटकोपर असेल, शिवाजी मानपूरमध्ये 2 काही सीट्स जे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, घाटकोपर वेस्ट असेल, आणि विशेषतः भांडूप आणि विक्रोळी, त्यामध्ये आमचा स्कोर वाढेल असा आम्हाला आत्मविश्वास होतो। बरोबर आहे सचिनजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, कारण मुंबई हातातून निसटतीये का असं चित्र निर्माण झालंय का याचं मी उत्तर घेईल। तत्पूर्वी माझी सहकारी आपल्यापर्यंत एक ब्रेकिंग अगदी या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, जळगाव मधून पहिला निकाल समोर येतोय। राजेंद्र घुगे पाटील, भाजपनं या ठिकाणी विजयी सलामी दिलेली आहे। भाजपचे राजेंद्र घुगे पाटील जळगाव मध्ये विजयी झाल्याची बातमी समोर येते। आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पहिला निकाल केवळ लोकशाही मराठीवर तुम्ही पाहिलेला आहे। भाजपचे राजेंद्र घुगे पाटील या ठिकाणी विजयी जळगावमध्ये, तर पुण्यात वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे पिछाडीवर। मोरेंनी ही प्रतिष्ठेची निवडणूक केलेली होती। वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे पिछाडीवर गेलेला आहे पुण्यामध्ये। सचिनजी, मला या संदर्भातली आपली प्रतिक्रिया निश्चितच जाणून घ्यायची आहे। ज्या प्रकारचे प्राथमिक कल आणि विजयी सलामी यावेळेला भाजपत येताना दिसते, दुसरीकडे मुंबई आपल्या हातातून सटकेल असं वाटतंय का एक्झिट पोलचे अंदाज पाहिल्यानंतर आणि आता येणारे कल पाहिल्यानंतर? सचिनजी, असं वाटत नाही, परंतु जसं मी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही त्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित यासाठी होणार नाही की त्याचे काय डिफेक्ट्स राहिलेले आहेत, कशा प्रकारे कुठच्या मतदारसंघामध्ये काय काय आणि किती मतांनी ते आलेले। कारण आपण बघा, परत म्हणजे आम्ही जर बोलायला गेलो तर परत असं सांगतात की आता हे ह्यांचा ट्रेंड असं दाखवतात म्हणून बोलतायत। पण काल तुम्ही जर बघितलं असेल की अनेक याद्यांमध्ये घोळ, मग ते दुबार मतदारांना संधी कशी मिळालेली आहे, अनेक भागांमध्ये पण देखील मतदार मतदान करायला गेल्यानंतर त्यांचं मतदान झालेलं म्हणून सांगितलंय। बरं, अनेक वेळा आम्ही ज्यावेळी तक्रार केल्यानंतर मग परत त्यांना मतदाधिकार दिलं, म्हणजे असंही काही घटना घडल्या। तर या सर्व गोष्टी आहे, तर मला असं वाटतं त्याच्याबद्दलचं विश्लेषण नक्की आपल्याला काही तासांमध्ये आपल्याला बरोबर आहे सचिनजी, आपल्याकडे येतोच आहे। मात्र तत्पूर्वी जळगावमध्ये ज्या प्रकारे 1 ते 3 प्रभाग क्रमांकामध्ये मतमोजणी थांबलेली होती, तशाच प्रकारे नाशिक शिंदेच्या शिवसेनेचे प्रवीण तिदमे हे आघाडीवरती असल्याचं नाशिकमधून आपल्याला पाहायला मिळतं। नाशिक प्रभाग क्रमांक 24 मधून तिदमे हे आघाडीवरती आहेत, आणि त्याचबरोबर अचूक आणि वेगवान निकाल पाहत असताना नाशिकमध्ये देखील काही केंद्रांवरती मतमोजणी त्या ठिकाणी थांबलेली असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक शिंदेच्या शिवसेनेचे प्रवीण तिदमे आघाडीवरती आहेत। बरं, आता वरळीच्या निकालाकडे देखील अनेकांचं लक्ष लागून आहे। सचिन अहिर, आपल्याला काय वाटतंय? वरळीमध्ये देखील ताकद लावण्यात आलेली होती, मात्र तिथले मतदान केंद्र असतील, तिथे झालेलं आतापर्यंतचं मतदान असेल, काय निकाल त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहे? नक्की यश आम्हाला येईल। आणि तुम्ही बघितलं असेल की वरळीमध्ये विशेषतः 2 कॅबिनेट मंत्री गेल्या 20 दिवसापासून येऊन इकडे थांबल्यानंतर पण देखील कशा प्रकारे अर्थकरण करण्यात आलं, काय नाही आलं, हे तुम्ही आपण सर्वांनीच बघितलेलं आहे। असो, पण असं असलं तरी देखील मतदारांबरोबर असा आमचा असलेला जनसंपर्क, अनेक मतदार यादींमध्ये दुबारा हा असताना, आणि अनेक आमच्या मतदारांचे पण देखील म्हणजे एका कुटुंबातले 8 लोक आहेत, 4 जणांचा एका बूथ मध्ये आणि दुसऱ्या 4 जणांचा वेगळा असं असताना पण
आम्ही तो गड निश्चितपणे राखल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. मात्र वरळीतून यावेळेला सगळ्यात मोठी बातमी येते की वरळीमध्ये जी आकडेवारी आहे ती थांबवण्यात आलेली आहे, ती कुठल्याही प्रकारे जाहीर केली जात नाही आहे. ही आकडेवारी जाहीर न करण्यामागचं आणि मतमोजणी जी आहे किंवा त्या प्रक्रियेला ब्रेक लागण्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं सचिनजी? ते मी अजून माहिती घेतली नाहीये, परंतु असं आहे की या दोन दोन वॉर्डातली पहिली 7-7 राऊंडची आपण आखणी होती आणि हे ट्रेंड्स आहेत. बरं. काही एजंटमध्ये काल एक घटना जी घडली विशेषतः 194 मध्ये ते 2 ईव्हीएम मशीन हे मध्ये काढून घेऊन गेले. आता का घेऊन गेले नाही गेले त्याची तक्रार आम्ही लेखी स्वरूपात केली आहे. काय तर आता कदाचित काउंटिंग मध्ये तोच मुद्दा तिकडे आला असावा का नसावा. आघाडी घेताना दिसतायत, दुसऱ्यांना नगरसेवक म्हणून या ठिकाणी नशीब आजमावतायत. सचिनजी, हेमांगी वरळीकर यांच्यावरती तर मला आपल्याकडून एक तातडीची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. त्याचबरोबर मनसेला सोबत घेऊन राहणं हे कितपत योग्य ठरलेलं होतं तुमच्यासाठी असं तुम्हाला वाटतं सचिनजी? कसं आहे की आरोप करणं योग्य, आरोप करण्यात काही अर्थ नाही. काही अपक्ष बंडखोर ज्यांनी केलेली त्यांनी हा आरोप केला, पण बरं. त्यात काही तथ्य नव्हतं हे त्यावेळी स्पष्ट झालेलं आहे. पण मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे की राज्यभरामध्ये पैशाचा वापर ज्या पद्धतीने केलेला हे तुम्ही सर्वांनीच पाहिलेला आहे. असो, मनसेबरोबरची युती ही काय पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक युती होती असं म्हणता येणार नाही. त्याला कारण असं आहे की एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो, एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र राहण्याची भूमिका आम्ही घेतली आणि त्याच्यानंतर त्याचं परिवर्तन ही आघाडीमध्ये झालेलं आहे. तर मला असं वाटतं कुठे फायदा झाला असेल तर कुठे नुकसान झालं असेल, पण हा विश्लेषण करण्यापेक्षा म्हणजे आम्ही दोन्ही एकत्रित आहोत, एकत्रित लढतोय, हे समाधानकारक आहे. आणि मी परत एकदा सांगेन की निर्णय काही होऊ द्या, परंतु हे दोन कुटुंबातली लोक एकत्र आले, दोन नेते एकत्र आले पक्षाचे, आज नाही उद्या तरी देखील ह्याचा चमत्कार निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळेल. आज काही भागांमध्ये किंवा काही प्रभागामध्ये म्हणा किंवा महानगरपालिकेमध्ये सचिनजी, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते. प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दरेकरजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. भाजप फुल स्विंग मध्ये स्पीड घेताना दिसतीये, काय पहिली प्रतिक्रिया आहे? आम्हाला प्रचंड अशा प्रकारचा आनंद आहे, समाधान आहे. कारण सर्वसामान्य मतदारांचा विश्वास आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आणि भाजपवर आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला या ठिकाणी आनंदच आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, कधी ईव्हीएम वर, कधी शाईवर, कधी त्या ठिकाणी ठाकरे बंधू म्हणजे मुंबई, ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र, हे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी फेल मतदारांनी ठरवले. आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रामाणिकपणे जनतेची सेवा कोण करतं अशा प्रकारच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या मागे या ठिकाणी जनता मतदार उभी राहिलेत. आणि देवाभाऊंचं नेतृत्व हे सर्वमान्य मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. बरोबर आहे. पण प्रवीणजी, आपण पाहायला गेलं तर विरोधकांचा थेटपणे आरोप होतोय की अनेक यंत्रणांचा गैरवापर करण्यात आलेला होता. निवडणूक आयोगावरती देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि थेटपणे पैशाचा वापर झाल्याचा सातत्यानं आरोप होतोय. त्याला उत्तर काय देणार आहात प्रवीणजी? त्यांना उत्तर देण्याची गरज नाहीये, उत्तर ही जनता देत असते. आम्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच असतो. आता ते आरोप कधीपासून करतायत? लोकसभेमध्ये निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, तो लोकशाहीचा विजय. विधानसभेला पराभव झाला, नगरपालिकेला पराभव झाला, आता त्या ठिकाणी महानगरपालिकेत पराभव होतोय. मग ईव्हीएम खोटं, मग पैसे वाटलेत. मला वाटतं हे हरल्यावर त्या ठिकाणी पराभव सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो. झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा त्या ठिकाणी उभारी घ्यायची असते. परंतु दुर्दैवानं हे आमच्यावर आरोप करण्यातच मजबूर आहेत. त्यांना ना दुरुस्त व्हायचंय ना जनतेत जायचंय. तोंडाची वाफ घालवून टीका टोमणे मारून जे काही करता येईल, भ्रम निर्माण करता येईल तेवढाच केविलवाना प्रयत्न आहे. दरेकरजी, मागाठाणे परिसरामध्ये भाजप संदर्भात काय अपडेट तुमच्यापर्यंत येत आहे? विशेषतः थेट विचारते, वॉर्ड नंबर 3 मधून काय बातमी आहे? नाही, अजून काउंटिंग त्या ठिकाणी सुरू होत आहे. 1-2 तास अजून लागतील आणि मला अपेक्षा आहे की चांगल्या प्रकारचं यश तिथे सुद्धा भाजपाला मिळेल. अगदी शेवटचा सवाल दरेकरजी, साधारणतः किती लीड भाजप या ठिकाणी घेईल? आतापर्यंतचे एकूणच कल आघाडी पाहता भाजप अबकी बार 100 पार जाताना दिसेल? कितीचा आकडा गाठेल
एकटी भाजप 100 निश्चित गाठेल किंवा पार करेल. बरं, 29 पैकी किती महापालिकांवरती भाजपचा झेंडा फडकेल असं वाटतं आणि तुमचा महापौर त्या ठिकाणी विराजमान होईल? मुंबईमध्ये कोणाचा महापौर असणार? मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल आणि जिथे भाजप स्वतंत्रपणे तिथे भाजपचा महापौर बसेल आणि मला वाटतं एकाच 2 ठिकाणी लढत इतर पक्षांबरोबर होईल. बरं, तर भाजप शिवसेनेचेच महापौर त्या ठिकाणी बसतील. जे सूत्र विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं, ज्याच्या जागा जास्त निवडून आलेल्या आहेत तो मुख्यमंत्री, तेच सूत्र मुंबई मनपामध्ये पाहायला मिळेल का? नाही, त्याविषयी महायुतीचा महापौर होईल एवढं नक्की. कोण अगदी. होईल हे शिंदे साहेब आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष असे वरिष्ठ पातळीवरचे नेते बसून या संदर्भामध्ये निर्णय घेतील. अगदी धन्यवाद दरेकरजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. अतिशय डिप्लोमॅटिक असं उत्तर दरेकरजींनी दिलेलं आहे. कोण होणार माहित नाही, पण भाजपचा या ठिकाणी महायुतीचा महापौर होणार. आणखीन एक महत्वाची बातमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.